गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक भक्ताची इच्छा असते की माझ्यावर सद्गुरु कृपा कधी होणार, ही सद्गुरु कृपा कधी होईल याच आशेने हा भक्त आहे ना, तो भगवंताची भक्ती करत आहे। त्याच्यापुढे दुसरं काहीही येत नाही आणि ते त्यालासुद्धा माहीत आहे की जेव्हा सद्गुरु कृपा होईल तेव्हा माझ्या सर्व प्रश्न मिटून जातील, तेव्हा माझ्या दुःखांचं मूळ कारण आहे ना ते सुखामध्ये बदलून जाईल। पण मेन प्रश्न राहिला की सद्गुरु कृपा नक्की होईल कधी बरं? प्रत्येक भक्ताला हीच आशा आहे ना की जेणेकरून लवकरात लवकर सद्गुरु कृपा व्हावी आणि माझ्या जीवनातील जे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांची मला उत्तरं मिळाली जावी। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एक ना एक दिवस ही सद्गुरु कृपा नक्कीच होणार आहे। तुमच्या जीवनातला जो त्रास आहे ना, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे त्याचं पहिलं कारण म्हणजे बघा, काही लोक असतात ना, खूप लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते। शिव्या देणं केवळ राग किंवा द्वेष त्यांना व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर आपल्या मानसिक स्थितीचा प्रतिबिंब असतो। तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावतं असं नाही, तर आपल्याही मन आणि चरित्र यावर वाईट परिणाम होत असतो। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं आचरण आहे ना, सद्गुरु कृपा होते कधी बरं? जेव्हा आपलं आचरण व्यवस्थित असेल, दुसऱ्याची बोलण्याची भाषा व्यवस्थित असेल तर सद्गुरु कृपा होते ना। जर आपल्या वैखरीमध्ये प्रेमच नसेल, गोडवाच नसेल तर सद्गुरु कृपा आपल्यामध्ये होईल का बरं? आपण फक्त श्रवणाला जाण्यापुरतं देव व्हायचं आणि जेव्हा श्रवण संपतो, जेव्हा आपण माणसामध्ये येतो, जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये येतो तेव्हा राक्षसासारखं व्हायचं, मग त्या भक्तीचा काही फायदा आहे का? नाही ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे तू श्रवणाला बसतोस, ज्याप्रमाणे 2-2.5 तास तू घालवतोस ना, ते 2-2.5 तास आहेत ना, ज्या वेळेला तू नम्रपणे होऊन ऐकतोस, तसंच नम्रपणा या आयुष्यामध्ये तू दाखवायला हवा। जर प्रत्येक गोष्टीमध्ये तू राग लोभ निर्माण करत असशील, अहंकार निर्माण करत असशील, तर तुझ्या जीवनामध्ये सद्गुरु कृपा होईल का बरं? कधीच होणार नाही। कधी कधी बघा, एखादा वाईट मनुष्य असतो, आपण म्हणतो की हा एवढा वाईट वागतो तरीसुद्धा याच्या जीवनामध्ये एवढं सुख कसं काय? पण ते सुख जास्त टिकणारं असतं का? बघा, हा निसर्गाचा नियमच आहे ना, कधी ऊन आहे तर कधी सावळी आहे, कधी दुःख आहे तर कधी सुख आहे। पण जिथे सद्गुरु कृपा असते ना, जर एखादं सुख आपल्या नशिबामध्ये आलं तर ते कायमस्वरूपी टिकणारं असतं। पण जसं जर दुसरा एखाद्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून सुख निर्माण करत असेल तर ते सुख जास्त टिकणारं नसतं। कारण का बरं? दुसऱ्याच्या जीवनात दुःख देऊन मिळालेलं सुख आहे ना, ते आयुष्यभर कधीच टिकत नाही। म्हणजेच दुसऱ्याला वाईट बोलणं, दुसऱ्याला म्हणजे आपलंही मन आणि चरित्र यावर परिणाम होत असतो ना, अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक जीवनावर परिणाम होतो, आपल्या कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होत असतो। म्हणजे शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि आपल्या नात्यांमध्ये अंतरच निर्माण करतो ना।
म्हणजे शिव्या देण्याचे परिणाम नक्की कोणते आहेत बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, नैतिकतेचा त्रास होतो. शिव्या देणं म्हणजे आपली मानमर्यादा आणि सुसंस्कृतीची पातळी खाली आणणं आहे. आपल्या विचारसरणीचे आणि आजच्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसून येतं. शिव्या देणारे व्यक्ती इतरांच्या नजरेमध्ये आपली प्रतिष्ठा गमावतात. एकमेकांशी बोलून संवादानं आपली ओळख तयार होत असते. त्यामुळं शिव्यांचा वापर जर टाळणं, आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दर्जा उंचवतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर अशा गोष्टी निर्माण होत असतात, भरपूर संध्या निर्माण होत असतात. पण जेव्हा सद्गुरू कृपेनं मिळालेलं जे धन असतो, सद्गुरू कृपेनं मिळालेला जो आशीर्वाद असतो ना, तो एकदा जर मिळाला ना तर आयुष्यभराचा सोबती होतो. पण मनुष्य मात्र त्या गोष्टीकडे लवकर लक्ष देत नाही. म्हणून आपलं जीवन आहे ना, हे आपले कर्मच ठरवत असतात की आपण नक्की आहोत कसे. दुसरं कारण म्हणजे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. या शिव्या दिल्यामुळं आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. अशा शब्दांचा वापर जर केला ना तर दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि रागस निर्माण होतो ना, ज्यामुळे नात्यामध्ये ताण येतो. एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या ऐकायला मिळत असतील तर त्यांच्याशी आपला संवाद आहे ना, तो विश्वास हरवून जातो. त्यामुळं आपलं नातं तुटण्याचं आणि नातेसंबंधामध्ये कटुता होण्याचं वातावरण निर्माण होतं आणि ते नातं तुटण्याची शक्यताच वाढते ना. म्हणून प्रत्येक पती पत्नीला सुद्धा सांगणं आहे, हा कलियुगातला नवरोबा आहे ना, कलियुगातला पती आहे. पत्नीचं थोडं जरी चुकलं ना, लगेच शिवीगाळ द्यायला सुरुवात करतो. पण ते चांगलं आहे का बरं? यामुळं आपल्या भक्ती मार्गामध्ये अडथळा निर्माण होत असतो. आणि हा आपल्या भक्तिमार्ग करून फायदा आहे का? जर आपण चांगलं व्हावं म्हणून भक्तिमार्ग करत असू, पण इकडे घरी आल्यानंतर असं वातावरण असेल, निगेटिव्ह वातावरण आपण निर्माण करत असू, तर त्याचा परिणाम आपल्या मुलांवर सुद्धा होत असतो. म्हणून नवरा बायकोने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जेवढे आपले प्रॉब्लेम असतील, जेवढ्या आपल्या समस्या असतील, ते आपल्या मुलांसोबत एकत्र बसून कधीच शेअर करू नका. तुम्ही वेगळे जेव्हा असाल ना, तेव्हा तुमची भांडणं तुम्ही मिटवत जावा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी होत असतात. कारण जिथे नवरा बायकोचं नातं आहे ना, तिथे भांड्याला भांडा लागतच असतो. पण तो भांड्याला भांडा एवढासुद्धा लावून देऊ नका की पूर्ण समाजाला माहीत होईल. म्हणून समर्थांनी दोघांना सुद्धा या श्रवणाला बसवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर कुणाचा नवरा असेल, कुणाची पत्नी असेल, ती सुद्धा बसणार आहेत. म्हणून ती काळजी करणं सोडून द्या. म्हणजेच आपण जर रोज चिंता करत बसलो की सद्गुरू कृपा होईल कधी, मग आपलं भक्ती मार्गावर लक्ष जाईल का बरं? कधीच ध्यान लागणार नाही. म्हणून ती काळजी करणं सोडून द्या. सर्व देवावर सोपवून द्या. हे भगवंता, तुझे करशील ते खरं. मग तुम्हाला चिंतारोगसुद्धा दिसणार नाही आणि सर्व काही प्रश्न मिटून जातील. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी मोठे जरी प्रसंग आले, किती जरी मोठं दुःख आलं ना, जर आपण सर्व भगवंतावर सोडून दिलं ना आणि निरंतर 2 वेळची उपासना करत राहिलो, तर एक ना एक दिवस सद्गुरू कृपा होणार आहे. आणि जेव्हा ही कृपा होईल तेव्हा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा, एखाद्या गुरु शिष्याचं नातं आहे ना, ज्याप्रमाणे असतं ना, त्याप्रमाणे तुम्हाला भगवंत दिसू लागेल. आता गुरु शिष्याचं नातं नक्की कसं असावं, कशा पद्धतीनं सद्गुरू कृपा होत असते ना, ते आपण आता पाहूया. एकदा एका शिष्यानं विनम्रतेनं आपल्या गुरुला विचारलं, गुरुजी, काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही लोक म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे, आणि काही जण आयुष्याला उत्सवसुद्धा म्हणतात. त्यांच्यात कोण बरोबर आहे बरं? गुरुजींनी त्यावर शांतपणे धीरानं उत्तर दिलं,
ज्यांना गुरु सापडला नाही ना, त्यांच्यासाठी एक जीवन संघर्ष आहे. ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचं आयुष्य एक खेळ आहे. आणि जे लोक गुरुच्या सूचनेचं पालन करून त्यांच्यावर मार्गावर चालतात, केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचं धैर्य दाखवू शकतात. हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्ण समाधानी नव्हता. गुरुजींना याची जाणीव झाली. गुरुजी बोलू लागले, मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगेल. जर ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकली ना, तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः मिळवू शकाल. एकदा गुरुकुळामध्ये 3 शिष्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर गुरु दक्षिणा म्हणून गुरुजींना त्यांच्याकडून काय आवश्यक आहे ना ते सांगावं अशी विनवणी केली. गुरुजी प्रथम हळूच हसू लागले आणि त्यानंतर प्रेमळपणाने बोलू लागले, मला तुमच्याकडून गुरुदक्षिणेमध्ये झाडांची सुकलेली पानांची पिशवी भरून हवी आहे. तुम्ही त्या घेऊन येऊ शकाल काय? ते तिघेही फारच खुश झाले, कारण त्यांना वाटलं की ते आपल्या गुरुची इच्छा सहजपूर्ण पूर्ण करू शकतील. जंगलामध्ये सर्वत्र सुकलेली पाने विखुरलेली असतात. त्यांनी उत्साहानं एकाच आवाजामध्ये गुरुजींना म्हणाले, होय गुरुजी, जशी तुमची इच्छा आहे ना. एकच जयघोष केला. आता हे 3 शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलामध्ये पोचतात. पण तेथे फक्त काही मुठभर सुकलेली पानं पाहिल्यावर आश्चर्यचकितसुद्धा होतात. त्यांना प्रश्न पडला की जंगलातील सुकलेली पानं कोणी उचललेली असतील का? त्यावेळी त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे विनंती केली की आम्हाला सुकलेली पानांची एक थैली भरून द्या. त्या शेतकऱ्यांनी त्याची माफी मागितली. त्यानं त्याला सांगितलं की आपण त्यांना मदत करू शकत नाही, कारण त्यानं आधीच सुकलेली पानं इंधन म्हणून वापरली होती. पुढे ते तिघेही जवळच्या एका गावामध्ये काही मदत मिळेल या आशेने जातात. तेथे पोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाऱ्याला पाहिलं आणि त्यांना सुकलेली पानांची एक झोळी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली. परंतु पुन्हा एकदा निराश झाले, कारण त्या व्यापाऱ्यानं आधीच काही पैसे घेऊन सुकलेली पानं विकलेली होती. पण त्या व्यापाऱ्यानं त्यांना मदत म्हणून एका म्हाताऱ्या आईचा पत्ता सांगितला, जी सुकलेली पाने गोळा करत होती. पण नशिबाने सुद्धा त्यांना साथ दिली नाही, कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवत होती. आता निराश होऊन तिघेही रिकाम्या हाताने गुरुकुळकडे परत आले. गुरूंनी त्यांना पाहून प्रेमाने विचारले, मुलांनो, गुरुदक्षिणा आणली का माझी? तिघांनीही डोके टेकले. गुरुजींनी पुन्हा एकदा विचारलं. तेव्हा शिष्यांपैकी एक जण म्हणू लागला, गुरुदेव, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. आम्हाला वाटलं की जंगलामध्ये सुकलेली पाने सर्वत्र आहेत, ते विखुरलेले असतील, परंतु लोक त्यांचा देखील कसा वापर करतात हे आश्चर्यकारक आहे. मग गुरुजी हसत मुखाने पूर्वीप्रमाणे म्हणाले, तुम्ही निराश का आहात बरं? आनंदी राहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सुकलेली पानेसुद्धा व्यर्थ जात नाही, त्यांचे बरेच उपयोग आहेत. याचीच मला गुरुदक्षिणा द्या. 3 शिष्यांनी गुरुजींना अभिवादन केलं आणि आनंदाने आपल्या घरी गेले. गुरुजींची कथा मनापासून ऐकत असलेला शिष्य अचानक मोठ्या उत्साहानं म्हणाला, गुरुजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला आता चांगलं ठाऊक झालेलं आहे. जेव्हा सर्वत्र पसरलेली सुकलेली पाने देखील निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात ना, मग आपण कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीला लहान किंवा तुच्छ कसं म्हणू शकतो बरं? मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सुईपासून तलवारीपर्यंत या सर्वांचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व असतं, वेगळं महत्त्व असतं. गुरूंनी त्यावर लगेच उत्तर दिलं, होय, बरोबर आहे. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू ना, तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न, जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी, सद्भावना, सहानुभूती, सहिष्णुता वाढेल
आणि आपलं जीवन संघर्षापेक्षा उत्सववर्धक असू द्यावं. दुसरं म्हणजे जर जीवनाचा खेळ म्हणून विचार केला तर आपण एक निर्बंध आहात, निरोगी आणि शांत स्पर्धेत भाग घेतात. आपलं कार्यप्रदर्शन, आपलं यश या उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले चांगलं होईल. आता शिष्य पूर्ण समाधानी होता. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं होतं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला निर्माण होत असतात. कधीकधी बघा, गरिबीतसुद्धा आपले दिवस गेलेले असतात. पण गरिबीत दिवस गेलेले आहेत ना, जेव्हा आपल्याकडे भरपूर धन येतो, भरपूर पैसा येतो, तेव्हा आपण गरिबीतले दिवस विसरू नये. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधी कधी एक वेळ अशी होते ना, आपल्याला खायलासुद्धा अन्न नव्हतं. पण आता समर्थ कृपेने, सद्गुरू कृपेने आपलं सर्व काही व्यवस्थित चालू आहे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जी अधोगती होती ना, त्या अधोगतीचं रूपांतर सगुण रूपामध्ये झालं आहे. कारण का बरं? कारण सद्गुरूंची साथ आहे ना, आपल्या मागे पुढे नेहमी उभे असतात. कधी जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट निर्माण होतात, जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये काटे निर्माण होतात, तेव्हा सद्गुरू आहेत ना, ही मायेची चादर पसरत असतात, जेणेकरून माझ्या भक्ताला दुःख पोचू नये. पण तरीसुद्धा कधीकधी हा भक्त आहे ना, वाईट मार्गावर गेलेला असतो. म्हणून या भक्ताला वाईट मार्गापासून काढण्यासाठी समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? जेव्हा तुझ्या रोजच्या जीवनामध्ये तू ब्रह्ममुहूर्तावर उठशील आणि मौन धारण करशील ना, तेव्हा तुझ्या जीवनातले येणारे अडथळे असतील, त्या उपासनेद्वारे कुठे बाजूला होऊन जातील ना, तुलासुद्धा कळणार नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, दरवेळेला सांगूनसुद्धा हा भक्त ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही आणि परत रडगाणं तेच की मी एवढी भक्ती करूनसुद्धा मला प्रचिती येत नाही, सद्गुरू कृपा होत नाही. पण सद्गुरूंनी सांगितलेलं, समर्थांनी सांगितलेले नियम तू पाळले का बरं? समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्या शंकरानं काम देवाळा जाळून टाकलं ना, तो रामाचं ध्यान करतो. तो शंकर मोठ्या पूज्य भावनेनं पार्वतीला रामाचं गुण वर्णन करून सांगतो. हे शंकराचे, या शंकराच्या ठिकाणी मोठमोठे ज्ञान वैराग्य सामर्थ्य वसतं, तरीही त्याच्या मनामध्ये या नामाबद्दल दृढ विश्वास आहे ना. म्हणून हे रामनाम साधं आहे का? शंकरसुद्धा रामनामाचं जप करतो, म्हणजे हे रामनाम किती श्रेष्ठ असेल बरं? कधीतरी विचार करायला हवा. म्हणून जो मनुष्य पहाटे पहाटे रामनाम घेतो ना, त्याच्या जीवनामध्ये कितीही मोठं वादळ असू द्या, कितीही मोठं डोंगरा एवढं दुःख असू द्या, ते कधी बाहेर निघून जाईल ना, ते कधी नष्ट होऊन जाईल, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनवा ना, एवढा आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला पाहून तुम्हाला जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. पण आपण तसं करतो का बरं? कारण आपणच त्रासलेला असतो. तर आपल्या जीवनामध्ये या असे दिवस येतील का बरं? पण समर्थांनी आहेत ना, आपल्या जीवनामध्ये असे दिवस आणलेले आहेत, आपल्याला प्रचिती मिळालेली आहे, सद्गुरू कृपा झालेली आहे. कारण का बरं? कारण अगोदरचे आपले दिवस आठवा. आपण होतो कोण, आपल्याला किंमत होती का बरं? आपण जरी एका रस्त्यातून कुठे जात असू ना, तरी आपल्याला कोणी हटकतसुद्धा नव्हतं, आपल्याशी व्यवस्थित कोणी बोलतसुद्धा नव्हतं. पण आज आम्हाला एवढा मान सन्मान मिळतो, ते कुणामुळं मिळतो बरं?
सद्गुरू चरणांमुळेच मिळतो ना. आपल्या वैखरीमध्ये गोडवा निर्माण झालेला आहे. आपली वैखरी अगोदर होती कशी बरं? आपल्याला लहान मुलं आवडत नव्हती. आपल्या घरामध्ये पत्नीचं भांडण भरपूर जोरात असायचं. आपण आपल्या मुलांना मारायचं. पण आता तसे दिवस राहिलेले आहेत का? नाही ना. सद्गुरू कृपेनं सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, बहु चांगळे नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. हे रामनाम आहे ना, ते फार सुंदर आहे. ते मोठं छोटं सोपं बिन खर्चाचं आहे ना. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता. त्यामुळं संसार तापाचा समूळ नाश होतो आणि मानवी जीवांना या रामनामामुळे मोक्षच मिळतो ना. मग एवढं ते श्रेष्ठत्व निर्माण करणार आहे, मग मनुष्याने ते का घेऊ नये बरं? मनुष्याला सर्व काही माहीत असून सुद्धा या रामनामामध्ये एवढी शक्ती आहे, मग तरीसुद्धा मनुष्य का घेत नाही बरं? त्याचं कारण आहे, हा राक्षस रूपी रावण या मनुष्याच्या या अंतरात्म्यामध्ये बसलेला आहे. आणि हा बसण्याचं कारण कोण आहे बरं? हा मनुष्यच आहे ना. जर या मनुष्यानं त्या राक्षसाची जागा जोपर्यंत रिकामी करत नाहीत ना, तोपर्यंत हे रामनाम त्याच्या अंतर्मनामध्ये बसेल का बरं? पण ती जागा रिकामी कधी होईल बरं? जेव्हा हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठेल आणि ब्रह्ममुहूर्तावर उपासना चालू करेल ना, तेव्हा ह्या रामनाम त्याच्या या अंतर्मुखामध्ये येणार आहे. या अंतर्यामीमध्ये ही नम्रता निर्माण होणार आहे. हा अहंकार जाणार आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्त आपल्या जीवनामध्ये एवढा महत्त्वाचा आहे ना, जेवढा आपल्या जीवनामध्ये श्रवण महत्त्वाचं आहे. म्हणून 2 वेळची उपासना आहे ना, ती काही करून आपल्या जीवनामध्ये घडायला हवी. जोपर्यंत हे नियम आपण जीवनामध्ये पाळत नाही, तोपर्यंत सद्गुरू कृपेची तुम्ही आस धरू नका. सद्गुरू कृपा माझ्या जीवनामध्ये कधी होईल? पण तू या नियमांमध्ये राहिलास, तू या उपासनेमध्ये राहिलास तरच होईल ना. नुसतंच बोलून काही होतं का? जय सद्गुरू जय सद्गुरू मोठमोठ्यानं बोलायचं आणि आपली हसी मजाक करून घ्यायची, हे चांगलं आहे का? कधी कधी काही माणसांची एवढी सवय असते ना, की बघा कुठे बाजारामध्ये असताना, कुठे प्रवास करत असताना कधी कधी एवढ्या जोराने हा जय सद्गुरू म्हणतो ना, की बाहेरची लोक याला हसायला लागतात. म्हणजे भक्ती आपणच करतो का बरं? तुला नामस्मरण करायचं आहे ना, हे बाह्यरंगाची भक्ती काही कामाची नाही. ही बाह्यरंगाची भक्ती जो करतो त्याला सद्गुरू कृपा कधीच होत नाही. ही भक्ती करायची आहे ना, ही अंतरंगाची व्हायला हवी ना. आणि ही अंतरंगाची जो भक्ती करतो ना, तो कधीच देखावा करत नसतो. कारण ही अंतरंगाची भक्ती या जीवनाचं मूळ आहे, या जीवनाचं सार आहे. म्हणून जी तुम्ही भक्ती करत आहात ना, ती कशा पद्धतीची आपली भक्ती असावी? आपल्या वैखरीनं ओळखावं की हा सद्गुरू कृपेनं, या सद्गुरू सामर्थ्यानं, या सद्गुरू कृपेनं जीवन जगतो आहे. खऱ्याचा मनुष्य आहे ना, किती गोड स्वभावाचा आहे. याच्याकडे मी पाहिलं ना, तर मला भगवंताची आठवण होते, मला रामाची आठवण होते. सर्वांना मदत करणारा हा मनुष्य आहे. पण आपल्या बाबतीमध्ये असं घडतं का? आपलं असं कोणी गुणगान गातो का? कारण का बरं? कारण आपलं गुणगान असं कुणीचं गात नाही. कारण आपले कर्मच तसे नसतात. आपले कर्मच निगेटिव्ह असतात. या पैशापायी लोभापायी आपण एवढ्या खालच्या थराला गेलेलो असतो ना, की आपल्याला भगवंत कळत नाही, आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याला जे काही वाचायला मिळेल, जे काही चांगलं ऐकायला मिळेल ना, त्याचं श्रवण आपण करायला हवं. तुम्ही जीवनामध्ये रोज हरिपाठ करायला हवा, भगवद्गीता वाचायला हवी. म्हणजे ज्या कर्मानं
ज्या मार्गानं भगवंताची भेट होईल ना त्या मार्गानं निश्चिंत जावा. मग तो मार्ग कुठेही गेलेला असेल तरी चालेल. म्हणजे कधीकधी मनुष्य म्हणत असतो ना की बघा हा सद्गुरू मार्ग चांगला आहे, श्रीकृष्ण मार्ग चांगला आहे, राम रूपी मार्ग चांगला आहे, विष्णुमय मार्ग चांगला आहे, शिवमय मार्ग चांगला आहे. पण हे सर्व मार्ग आहेत ना, वेगवेगळे मार्ग असतील पण त्याचं स्थान मात्र एक आहे. तुम्ही कोणत्याही भगवंताची भक्ती करा, तुम्ही त्याच ठिकाणी जाणार आहात. फक्त तुम्ही इकडनं खायचं की दुसरीकडून खायचं हे तुम्ही ठरवा. पण तुमचं स्थान आहे ना ते एकच आहे. कारण या पूर्ण जगाचा पालन करता पोषण करता एकच भगवंत आहे ना. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जास्त जर तुम्ही चिंता करत असाल, विचार करत असाल तर सद्गुरू आईला शरण जा. ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय करा. तुमच्या जीवनामध्ये कधी सद्गुरू कृपा होईल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.